मित्रांनो, खरं तर घरामध्ये अशी लायब्ररी असली पाहिजे. मी आता पुस्तकं लिहितोय किंवा मी ठिकठिकाणी भाषणाला जातोय, व्याख्यानाला जातोय आणि या सगळ्या काळामध्ये सुद्धा मी एक काम न चुकता करतो. रोज न चुकता अगदी पुस्तकं वाचत राहतो. आणि ही जी लायब्ररी आहे किंवा ही जी पुस्तकं संग्रहित मी ठेवलेली आहेत, ही माझी पुस्तकं जी आहेत ना, ही पुस्तकं वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं आहेत. आणि तुमच्या घरामध्ये खरं तर पुस्तकं असली पाहिजेत. असं बरेच जण म्हणतात की हा सगळा ऑनलाईनचा जमाना आहे, पुस्तकं वाचावीत का नाही किंवा ती पुस्तकं आपल्याकडे असावीत का, ती पुस्तकं ऑनलाईन वाचावी, तो त्याच्या आवडीचा भाग आहे शेवटी. पण मी तुम्हाला सांगू का की मला नेहमी असं वाटत राहतं की पुस्तकं संग्रही असणं आणि त्या पुस्तकाचं कपाट आपल्या घरामध्ये असणं ही इतकी मोठी आणि इतकी आपल्यासाठी कौतुकाची गोष्ट असते की ज्या वेळेला घरात आपल्या कुणी येतं ना, त्यावेळेला ज्यावेळेला आपली ठेवलेली पुस्तकं जेव्हा तो माणूस पाहतो, तेव्हा त्याला वाटतं की हा माणूस खरं तर वेगळ्या विचाराचा आहे किंवा ती पुस्तकं आपल्या बऱ्याच अंशी परिचय देतात. अशा अनेक दुर्मिळ पुस्तकं आहेत. इकडे माझ्याकडे तर तुम्ही पाहिली ही पुस्तकं सगळी, ही पुस्तकं मी साधनेचे जे अंक आहेत ना, साधना मासिकाचे अंक सुद्धा मी या पद्धतीने ठेवलेत की मी साधना मासिक म्हणजे वाचून झालं की मी काय करतो की ते पुस्तकांचं मी बायडिंग करतो या मासिकाचं, आणि ते मासिक बायडिंग करून ठेवलं की मग त्या त्या वर्षातले मासिक माझ्याकडे संग्रही राहतात. आणि अशी इतकी जुनी पुस्तकं आहेत ना, इतकी चांगली पुस्तकं आहेत की जी पुस्तकं तुम्हाला त्या पुस्तकातले संदर्भ तुम्हाला नवीन AI किंवा ChatGPT वर सुद्धा मिळणार नाही. आता हे पुस्तक आहे, हे अप्रकाश गडकरी पुस्तक आहे, हे आचार्य अत्र्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, गडकरींवर लिहिलेलं पुस्तक आहे. खरं तर गडकरींवर जे पुस्तक लिहिले ना, हे 1962 ला प्रकाशित झालेलं पुस्तक आहे. तर त्यांनी अथल्ल नाटक तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल शेक्सपियरचं, तर त्या धर्तीवर त्यांनी जे नाटक काढलं एकच प्याला, तर एकच प्याला गडकरीचं नाटक खूप गाजलं. त्यातला सुधाकर हा नायक पण खूप गाजला. आणि तुम्ही जर नाटक बघितलं तर ते आवर्जून बघा नाटक. आणि आचार्य अत्रेंनी या पुस्तकामध्ये अप्रकाश गडकरीमध्ये इतके जबरदस्त संदर्भ दिलेत ना, त्यांच्या प्रेमसंन्यास नाटकाबद्दल संदर्भ दिलेत, त्यांच्या एकच प्यालाबद्दल दिलेत. बरं, आत्रे आणि गडकरी हे खरं तर विनोदी स्वभावाचे पण होते. त्यांच्यामधला तो जो विनोदाचा पैलू होता तो पण खूप भारी होता. त्याचा आत्रेंनी काही संदर्भ दिले ते खूप भारी आहेत. तर ते काय म्हणतात की गडकरी असे भारी होते ना, इतके मार्मिक विरोध करायचे गडकरी. तर आत्रेंनी त्या पुस्तकात लिहिलंय गडकरींबद्दल की ते म्हणतात की नारळ आपटल्याशिवाय नारळात पाणी आहे की नाही हे दिसत नाही, नारळ आपटल्याशिवाय पाणी आहे कडे दिसत नाही. तसंच त्या पद्धतीने थप्पड मारल्याशिवाय डोळ्यात पाणी आहे कडे दिसत नाही. हे गडकरींचं ठरतो, गडकरींचा विरोध आहे. आणि ते गडकरी असं म्हणतात, त्याच्यामध्ये संदर्भ पण त्यांनी दिला आत्रेंनी, की ते म्हणतात आणि शिव्या आणि मार खाण्यासाठी दुसऱ्यांची तोंड आणि हात लागतात. म्हणजे आता हे सगळे पुस्तकातले संदर्भ आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो की आता हे माझं अजून पुस्तकाचं काम चालूच आहे. पुढच्या पुस्तकाचं मी एकूण 5 पुस्तकं लिहिलीत, हे माझं काम चालूच आहे. ही माझी या पद्धतीची टिपणं चालू असतात. पण मला असं वाटतं की आपण आपल्या परीनं जे आवडते ते करत राहावं. ही पुस्तकं जी आहेत ना, ही पुस्तकं मला वाटतात की बाबा मी कुठे गेलो की अजून पण मी पुस्तकं घेतो. तर तुमच्या घरामध्ये पुस्तकाचं कपाट असायला काही हरकत नाही. आणि बघा की लायब्ररीमध्ये मी जवळजवळ 2-1 तास जातात माझे, इथे कळत नाहीत गेलेले. याचा फायदा काय माहितीये का, की बघा तुमच्या घरातली लायब्ररी, ग्रंथालय म्हणजे तुमच्या घराच्या 4 भिंतीच्या आतलं ते विद्यापीठ असतं. खरं तर आपण स्वयंपाक करतो, किचन प्रत्येकाच्या घरात असतं. मग किचन काय करतं, आपल्याला अन्न देतं. आणि ग्रंथालयातली पुस्तकं आपल्याला काय करतात, विचार देतात, प्रेरणा देतात. आणि मी कुठलंही पुस्तक काढतो, मला एखाद्या वेळेला जर मला वाटलं की चला काही आज जरा थोडं काही त्रासतीर वाटतंय वगैरे, तर मग यातलं कोणतंही पुस्तक काढतो आणि मग ते वाचायला लागतो. वाचत बसलं की तास दीड तास निघून जात. तर मित्रांनो, ChatGPTचा जेमिनीचा किती जवळ असला तरी मी तुम्हाला सांगेन की पुस्तकं तुमच्या घरामध्ये असली पाहिजे. मी तुम्हाला सांगू का, मी अजून पण मी चाललो कुठे व्याख्यानाला चाललो किंवा मी माझ्या भाषणाच्या अकॅडमी चालवतो. बरे, हे सगळं करत असताना मला माझा विश्वास पुस्तकांवरच आहे. आणि मी टिपणं सुद्धा ज्या पद्धतीची टिपणं माझी सातत्यानं चालू असतात, अशा पद्धतीची टिपणं काढतो. कारण आपल्याला परिश्रम घ्यावे लागतात. कारण आपण पुस्तक वाचली पाहिजेत. खरं तर आपण त्यातले काही चिंतन केलं पाहिजे. चिंतनानंतर आपण त्यातले काही मुद्दे उतरून काढले पाहिजे एखाद्या डायरीमध्ये. आणि ती डायरी आपल्याकडे अतिशय सही सलामत सुरक्षित ठिकाणी असली पाहिजे. ती डायरी जरी तुम्ही चालत गेलात ना, तरी सुद्धा तुम्हाला भाषण करता येईल, एक वेगळा विचार सापडत राहील. मित्रांनो, खरं तर मला नेहमी असं सांगायला आवडतं की बाबा ही पुस्तकं म्हणजे माझ्याकडे किती पुस्तकं आहेत, म्हणजे माझ्याकडे किती पुस्तकं आहेत हे मला तुम्हाला नाही दाखवायचं, पण तुमच्याकडे ही पुस्तकं असली पाहिजेत. आता ही जी पुस्तकं आहेत ना, या पुस्तकांमध्ये इतके वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं आहेत ही, आणि इथं काही वेगवेगळी पुस्तकं आहेत. म्हणजे या प्रत्येक पुस्तकामध्ये म्हणजे एक वेगळा असं काहीतरी, आता याच्यामध्ये अशी काही पुस्तकं आहेत
की एक पुस्तक मी परवा मी वाचलं, ते तुम्हाला सांगतो आवर्जून, की ते पुस्तक मला खूप आवडलं बरं का. तर आता हे पुस्तक आहे, तर हे पुस्तक मी 2 दिवसात वाचून संपवलं. मृत्यू पाहिलेली माणसं हे पुस्तक आहे, गौरी कानिटकरांचं ते पुस्तक आहे. आणि योसी नावाचे एक तरुण, म्हणजे दक्षिण तिकडं अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीने जगातलं सगळ्यात मोठं जे जंगल आहे अमेझॉनचं, तर त्या अमेझॉनच्या जंगलामध्ये तो त्या अडकल्यानंतर तो तिथून बाहेर येण्यासाठी किती प्रयत्न करतो, आणि त्याच्यातली इच्छाशक्ती जी आहे ना, ती इच्छाशक्ती खरं तर इतकी जबरदस्त आहे ना. आणि ही पुस्तकं बघा, मी बसल्या बसल्या अगदी मला माझ्या पत्नीने ते पुस्तक भेट दिलं होतं. आता हे पुस्तक आहे, किंवा ही इकडे पण माझी काही पुस्तकं आहेत, की हे मी तुम्हाला आवर्जून सांगेल. ही खाली काही पुस्तकं आहेत माझ्याकडे, आणि ही जी काही माझी मासिकं ठेवलीत ना मी, हे जे काही मासिक आहेत हे सगळी साधनेची मासिक आहेत. म्हणजे हे जे पुस्तकाचं कपाट आहे ना, हे खरं तर तुम्हाला सांगू का, माझ्यासाठी या घरातली सगळ्यात समाधानाची जागा आहे, आणि माझ्यासाठी या घरातली सगळ्यात प्रेरणेची जागा ही पुस्तक आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला अशी विनंती करेल की महिन्यातून एक तरी पुस्तक तुम्ही खरेदी करा, आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा, म्हणजे एखादी वस्तू कमी असली तरी चालेल, मात्र पुस्तकं जी आहेत ना, ते तुमच्याकडं वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं तुमच्याकडे असली पाहिजे. खरं सांगू का मित्रांनो, की आपल्या घरामध्ये टीव्ही आहे, आपल्या घरामध्ये फ्रीज आहे, आपल्या घरामध्ये एसी आहे, आपल्या घरामध्ये कूलर आहे, आपल्या घरामध्ये आपल्याला लागणाऱ्या सगळ्या भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. परंतु तुम्हीच तुम्हाला एक प्रश्न विचारा, की हे सगळं आपल्या घरामध्ये आहे, पण आपल्या घरामध्ये ग्रंथालय आहे का? तर लक्षात ठेवा, ग्रंथालय तुम्हाला विचार देतात असं मी मगाशी का म्हणालो, कारण आपल्याला बऱ्याच वेळेला, एखाद्या वेळेला जर वाद झाला तर तो वाद जिंकण्याच्यासाठी आपली धडपड असते. मात्र पुस्तकं तुम्हाला एक गोष्ट सांगतील, की पुस्तकं तुम्हाला हे सांगतील की वाद जिंकायचा नसतो, माणसं जिंकायची असतात. आणि बरं, माणसं जिंकायची असतात, हा विचार कोण देतं, तर हा विचार सुद्धा पुस्तकच देतात मित्रांनो. आणि म्हणून माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, की कितीही आधुनिक काळ येऊ द्या, कितीही वेगाचा काळ येऊ द्या, पण या सगळ्या काळामध्ये सुद्धा, या सगळ्या वेगामध्ये सुद्धा आज सुद्धा पुस्तकाचं महत्व शाबूत आहे, अबाधित आहे. आणि कोण काय म्हणेल याला अजिबात तुम्ही लक्ष देऊ नका. मात्र तुमच्या घरी छोटंसं जरी, काही का असेना, एक लहानसं का असेना, परंतु ग्रंथालय असायला हवं आहे मित्रांनो.